अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपले स्वागत आहे. मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. स्क्रीनवर आपणास काही चित्रे दिसत आहेत. प्रत्येक जण कठोर परिश्रम करत आहे. कठोर परिश्रमातूनच आपण प्रगती साधतो. आज आपण मराठी आंतरभारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 शांतिगीत ही कविता अभ्यासणार आहोत. कवी आहेत हाशम पटेल आणि मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. आपल्या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 39 वर ही कविता आहे. शांतिगीत. कवी आहेत हाशम पटेल. 1952. उत्तम वक्ते. कवी सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने बघणारे कवी. चिंतनशील व अभिजात रसिकता ही लेखन वैशिष्ट्ये. विविध नियतकालिकांमधून लेखन. संग्राम हा कविता संग्रह प्रसिद्ध. जग हे सुंदर आहे. हे सुंदर जग बघण्यासाठी मनुष्याच्या अंगी असणारा आळस व विकृती झटकून विज्ञानाची कास धरून क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची इच्छा प्रस्तुत कवितेतून कवी व्यक्त करत आहेत. हाशम पटेल, पैदाइश 1952, उम्दा मुकर्रर शायर, फितरत की खूबसूरती को हसास मिजाज से देखने वाले शायर. क्लासिकी और तफरीही मज़ाह उनके कलाम की खुसूसियात हैं. मुख्तलिफ रसायल में उन्होंने लेखन किया है. संग्राम ये नज़्मों का मजमुआ मशहूर है. दुनिया खूबसूरत है. इस खूबसूरत दुनिया को देखने के लिए इंसान को अपने अंदर मौजूद सुस्ती, काहिली, गलत आदतों को खत्म करके साइंस को अपनाकर गले लगाकर उफक से आगे उड़ान भरना है. इस ख्वाहिश को मौजूदा नज्म में शायर ने पेश किया है. क्षितिजाच्या पलीकडे झेपू चला चला रे. क्षितिजाच्या पलीकडे झेपू चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू चला चला रे. मुक्त हो बंधनातुनी, जागे हो झोपेतुनी, टाकून देऊ आळसाला, जाळून टाकू रे विकृतीला. क्षितिजाच्या पलीकडे झेपू चला चला रे. क्षितिजाच्या पलीकडे झेपू चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू
चला चला रे. पुढे गेले सारे सोबती, मागे राहिलो आम्ही मंदगती. आता उड्डाण करूयान गती, क्षणात अवकाशात रे. क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे. क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू, चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू, चला चला रे. विज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या शक्तीने, दाही दिशात दुमदुमू, शांतीचे गीत रे. क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे. क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू, चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू, चला चला रे. चला चला रे. चला चला रे. कवितेची मध्यवर्ती कल्पना. अंगातला आळस झटकून, वाईट गोष्टी टाकून, वैज्ञानिक दृष्टी घेऊन व अध्यात्माची कास धरून, क्षितिजा पलीकडे झेप घेऊन सुंदर जग पाहण्याचा संदेश कवींनी या कवितेत नवीन पिढीला दिला आहे. शांति गीत. शांति गीत इस शीर्षक के अर्थ हैं शांतीचे गाणे, अमन के गीत. क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे. क्षितिज, जिथे आकाश धरतीला टेकले आहे असे वाटणारी काल्पनिक रेषा. आसमान का किनारा जो जमीन से मिला हुआ दिखाई देता है. पलीकडे वलांडून, आर पार, मधून, उस पार. झेप उडान, भरारी. यहाँ पर कवि कहते हैं क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे. नवीन पिढीला आवाहन करताना कवी म्हणतात क्षितिजाच्या पलीकडे आपण झेप घेऊया. उफक के उस पार लेंगे उड़ान, चलो चलो रे. इस तरह से वो कह रहे हैं. जग सारे सुंदर तिथे पाहू, चला चला रे. तिथे सर्व सुंदर जग पाहूया. क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याचे विवेकी मन जर तुमच्याकडे असेल तर जग किती सुंदर आहे हे तुम्हाला कळेल. ये सारी दुनिया खूबसूरत देखेंगे वहां, चलो चलो रे. कवि सबसे चलने के लिए कह रहे हैं उफक के पार, ताकि वहां की सुंदर दुनिया को, खूबसूरत दुनिया को देख सकें. तस्वीर में देखिए बच्चों, ये है क्षितिज, ये है उफक, जिथे आकाश धरतीला टेकले आहे असे वाटणारी काल्पनिक रेषा. मुक्त होऊ
बंधनातुनी, मुक्त मोकळे आझाद, बंधन अडथळा पाबंदी, आपण सर्वजण बंधनातून मोकळे होऊया, विचारांच्या जोखडातून मुक्त होऊया, आजाद होंगे पाबंदियों से, जागे होऊ झोपेतुनी, झोपेतून जागे होऊया, मनाला जागृत करूया, बेदार होंगे नींद से। यहाँ पर बच्चों बंधन से मुक्त होना, इसके मतलब क्या है? जो ख्यालात की दुनिया है उन ख्यालात के चक्करों से बाहर निकलना। जागे हो झोपेतुनी यानी अपने आप को बेदार करना, अपने दिल को, अपने दिमाग को बेदार करना। टाकून देऊ आळसाला, आळस निष्काळजीपणाने काम करण्याची प्रवृत्ति, सुस्तपणा, सुस्ती, इसे कहते हैं मराठी में आळस। टाकून देऊ आळसाला, आप आपल्यातला आळस झटकून टाकूया, सुस्ती को छोड़ देना है। जाळून टाकू रे विकृतीला, विकृती वाईट गोष्टी, बुरी आदतें, गलत आदतें, सर्व वाईट गोष्टींना जाळून टाकूया, नष्ट करूया। क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे, जग सारे सुंदर तिथे पाहू, चला चला रे। अशा प्रकारे क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी लाभेल तर सुंदर जग पाहता येईल। उफक के उस पार लेंगे उड़ान, चलो चलो, खूबसूरत दुनिया देखेंगे वहां, चलो चलो। पुढे गेले सारे सोबती, सोबती सवंगडी, मित्र, दोस्त, सर्व मित्र पुढे गेले। याचे अर्थ आहे त्यांनी प्रगती केली। आगे निकल गए सारे साथी, यहाँ पर आगे निकलना से मुराद है उन्होंने तरक्की की। मागे राहिलो आम्ही मंदगती, मंदगती हळू चालणारे। आपण हळूहळू चालल्यामुळे मागे राहिलो, इथे अर्थ आहे बदलांचा वेग आपण न अंगीकारल्यामुळे अप्रगत राहिलो। आता उड्डाण करू यान गती, उड्डाण झेप, भरारी, उडी, उडान भरना। यान अवकाशात फिरणारे विमान, अवकाशयान। खला में फिरने वाला जो जहाज है, रॉकेट, उसे कहते हैं अवकाशयान। गति, वेग, रफ्तार। आता उड्डाण करू यान गती, आता अवकाशयानाच्या जलद वेगाने उडान करूया, अब उड़ेंगे रॉकेट की रफ्तार से। क्षणात अवकाशात रे, अवकाश अंतराळ, आकाश खला। एका क्षणात या आकाशात झेप घेऊया, एक लम्हे में खला में जाएंगे। क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे, जग सारे सुंदर तिथे पाहू, चला चला रे। क्षितिजाच्या पलीकडे जाऊन सुंदर जग पाहूया। उफक के उस पार लेंगे उड़ान, और ये खूबसूरत दुनिया देखेंगे, चलो चलो रे।
विज्ञानाच्या दृष्टीने. विज्ञान शास्त्रीय प्रयोगावर आधारित सिद्धांत. वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करून, सायन्स के नजरिए से. अध्यात्माच्या शक्तीने. अध्यात्म आत्म्याचे शोध घेणारे भारतीय तत्वज्ञान. इल्म रूहानियत. रूहानियत की कुवत से. दाही दिशात दुमदुमू. दाही दिशा सर्व जग, सर्वत्र. अष्ट दिशांबरोबरच धरती व आकाश. 8 समते, उनके अलावा जमीन व आसमान, ये 2 कुल मिलाकर 10, इन्हें कहते हैं दाही दिशा. 10 सिमत में दुमदुमू निनाद करू, वाजवू. दाही दिशात दुमदुमू, दाही दिशात वाजवू. 10 सिमतों में गूंजेगा, बजेगा. शांति से गीत रे. शांति से गीत, अमन का गीत. दाही दिशात शांतीचे गाणे निनादत ठेवूया. क्षितिजाच्या पलीकडे झेपू, चला चला रे. जग सारे सुंदर तिथे पाहू, चला चला रे. आपण नवीन विचार अंगीकारून क्षितिजाच्या पलीकडे झेप घेऊया. तिथे आपण सारे जग किती सुंदर आहे ते पाहूया. उफक के उस पार लेंगे उड़ान, चलो चलो रे. ये सारी दुनिया खूबसूरत देखेंगे, चलो चलो रे. इस तरह से बड़े ही खूबसूरत अंदाज में कवि ने इस शांति गीत को पेश किया है. अब बढ़ते हैं स्वाध्याय की जानिब. प्रश्न 1. कोठे ते लिहून चौकट पूर्ण करा. 1. सारे सुंदर जग पहावे. कोठे पहावे? क्षितिजाच्या पलीकडे. 2. यान गतीने उड्डाण करावे. कोठे? अवकाशात. प्रश्न क्रमांक 2 अ. योग्य पर्याय लिहा. 1. दाही दिशात दुमदुमू, टिंब टिंब गीत रे. 3 पर्याय आहेत. भक्तीचे, शांतीचे, स्वातंत्र्याचे. दाही दिशात दुमदुमू, शांतीचे गीत रे. आ. खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. सवंगडी, सोबती, निद्रा, झोप, विश्व, जग, सगळे, सारे. प्रश्न 3 स्वमत. 1. प्रस्तुत कवितेत कवीचे म्हणणे तुमच्या शब्दात लिहा. ये एक तरह से पूरी कविता का निचोड़ है बच्चों, एक तरह से खुलासा है पूरे कविता का, क्योंकि कवि ने जो जो वहां पर पेश किया इसको हमें अपने अल्फाज में यहां पर लिखना है. कवी म्हणतात, क्षितिजाच्या पलीकडे झेप घ्या, म्हणजे हे सगळे जग किती सुंदर आहे ते कळेल. या जगात आपल्यावर अनेक बंधने आहेत. त्या बंधनातून आपण स्वतःला मुक्त करूया. आपल्या अंगी आळस भरलेला आहे. या सर्व विकृती नष्ट करूया. सर्व मित्र पुढे गेले, पण आपण मागे राहिलो. विज्ञान आणि अध्यात्म यांचा मेळ घालून दाही दिशात आपण शांतीचे गीत गाऊया. नवविचारांनी प्रेरित होऊन आपण क्षितिजा पलीकडे झेप घेऊया. 2. दाही दिशात शांतीचे गीत दुमदुमले या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. विज्ञानामुळे अनेक कामे सोपी झालेली आहेत.
विज्ञान माणसांच्या सुखासाठी निर्माण झाले आहे, परंतु त्याचा उपयोग विध्वंसासाठी झाला तर ते गैर आहे. प्रत्येक देशात आता अणुशक्ती, हायड्रोजन शक्ती असल्यामुळे एकमेकांवर आक्रमण करत नाही. कारण आक्रमण केले तर दोन्ही देश या युद्धात भस्म होतील याची जाणीव त्यांना आहे. म्हणून हे जग जर सुंदर करायचे असेल तर विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. विज्ञान व अध्यात्म यांचा मेळ घातला तर सर्व जगात शांती नांदेल. म्हणून दाही दिशात शांतीचे गीत दुमदुमले असे कवीने म्हटले आहे. 3. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल. या वाक्यातून व्यक्त झालेल्या विचारांविषयी तुमचे मत लिहा. विज्ञानामुळे भौतिक सुखाची प्राप्ती होते, तर अध्यात्म हे आत्मशुद्धी करण्याचे साधन आहे. अहंकारामुळे विज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून अहंकार नष्ट करणारे अध्यात्म अंगीकारायला हवे. विज्ञानाने तयार केलेले शास्त्र आंधळे असते, म्हणून त्याला वापरणारी दुर्बुद्धी विवेकी करण्यासाठी अध्यात्माची अत्यंत गरज आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ व आळस हे माणसाचे 6 शत्रू आहेत. त्यामुळे माणूस हिंसक होऊन विज्ञानाचा दुरुपयोग करू शकतो. त्यामुळे या 6 शत्रूंना काबूत ठेवणाऱ्या अध्यात्माची जोड विज्ञानाला आवश्यक आहे. यांच्या समन्वयाने जगात शांतता नांदेल. भाषा अभ्यास पाहूया. विरामचिन्हे. खालील वाक्य वाचा व अभ्यासा. 1. आवडले का तुला हे पुस्तक? 2. जया म्हणाली, हो, जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे. 3. वडील म्हणाले, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली तुला ठाऊक आहे का? वरील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे तख्त्यात लिहा. ये तख्ता दिया गया है, टेबल दिया गया है. इस तरह से आपको विराम चिन्हे और उनके नाम लिखना है. अब देखते हैं उत्तरे. 1. आवडले का तुला हे पुस्तक? देखिए आखिर में एक विराम चिन्ह का इस्तेमाल किया गया है. 2. जया म्हणाली, हो, जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे. 3. वडील म्हणाले, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का? इस तरह से बच्चों मुख्तलिफ विराम चिन्हों का वापर यहाँ पे किया गया है. अब हम इनके नाम देखते हैं. विराम चिन्ह व त्यांची नावे. देखिए उद्गारवाचक, उसकी निशानी देख लीजिए. स्वल्प विराम, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्ण विराम और प्रश्न चिन्ह. इन विराम चिन्हों का इस्तेमाल हमने ऊपर के 3 वाक्यों में किया है. इसे आपको अपनी कॉपी में कंप्लीट करना है. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा बाळगते की आमचा हा व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल. आज आपण जे शिकलात, समजून घेतलात याबाबत धन्यवाद देते. पुन्हा भेटूया पुढच्या तासात.